महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे। गुणतालिकेमध्ये दक्षिण आफ्रिका 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी तर पाकिस्तान 2 गुणांसह तळालाय। दक्षिण आफ्रिकेनं यापूर्वीच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय। दुसरीकडे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं आहे, त्यामुळे बलाढ्य आफ्रिकेला रोखण्याचं आव्हान पाकिस्तान समोर असणार आहे। फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे। गेल्या काही स्पर्धांप्रमाणे या स्पर्धातही सात्विक चिराग जोडीकडून भारताला पुरुष दुहेरीमध्ये विजेतेपदाची आस असणार आहे। श्रीलंकेनं अखेर महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये विजयाचं खातं उघडलंय। श्रीलंकेनं बांगलादेशवर 7 धावांनी निसट्ट विजय मिळवलाय। श्रीलंकेनं विजयासाठी 203 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं, मात्र टार्गेटचा पाठलाग करताना बांगलादेशनं केवळ 195 धावांपर्यंत मजल मारली। श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टनही 4 गडी बाद करत बांगलादेशचा डाव रोखून धरलाय। इंग्लंडनं T20 सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केलेला आहे। इंग्लंडनं न्यूझीलंड समोर विजयासाठी 237 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं, मात्र आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या 171 धावांमध्ये आटोपला। इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदनं 4 गडी बाद करत न्यूझीलंडचा डाव रोखून धरला। भारतीय संघाचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्माला ऑस्ट्रेलियामध्ये एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे। रोहितला ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच भूमीमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करण्यासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे। जर रोहितनं असं केल्यास ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतोय। महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची जबाबदारी उपकर्णधार स्मृती मानधनाने स्वतःवर घेतली आहे। चुकीची फटका मारला आणि तिथूनच भारतीय संघाची घसरण सुरू झाली अशी निराशा स्मृतीने व्यक्त केली आहे। पोर्तुगीज सुपरस्टार 5 वेळेचा सर्वोच्च जागतिक फुटबॉलपटू किताबाचा मानकरी क्रिस्टियानो रोनाल्डोचा गोवा दौरा दिवा स्वप्नच राहण्याची शक्यता आहे, कारण सौदी अरेबियातील अल नासर क्लब कर्णधाराविना FC गोवा विरुद्धच्या लढतीसाठी रवाना झाल्याचं वृत्त आहे। जेईई मेन परीक्षा जानेवारी आणि एप्रिल 2026 मध्ये 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। पहिली परीक्षा 21 ते 30 जानेवारी दरम्यान आणि दुसरी परीक्षा 1 ते 10 एप्रिल दरम्यान पार पडेल। परीक्षेसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। सीबीएसई बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय। 17 फेब्रुवारीपासून 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत। 10वीची परीक्षा 9 मार्च आणि 12वीची परीक्षा 9 एप्रिल 2025 ला संपणार आहे। दिवाळीमुळे झेंडू आणि शेवंतीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। लक्ष्मीपूजनासाठी फुलांची मागणी वाढल्यानं दर 10 ते 20% वाढलेत। प्रति किलो झेंडूला 20 ते 60 रुपयांचा भाव मिळतोय, तर शेवंतीला 50 ते 130 रुपयाचा भाव मिळतोय। शेअर बाजारामध्ये आज दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र होणार आहे। दुपारी 1:45 तर 2:45 दरम्यान विशेष मुहूर्त ट्रेडिंग असेल, तर 21 ते 22 ऑक्टोबर रोजी शेअर मार्केट बंद असेल। पुण्यातील भोरमध्ये ध्रुव प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं 530 आदिवासी गरीब कुटुंबांना दिवाळी फराळ आणि दिवाळी साहित्यांचं वाटप करण्यात आलं। कष्टकरी गरजू लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 11 गावांमधील 530 कुटुंबांना हे साहित्य किट देण्यात आलं आणि त्यामुळे आदिवासी पाड्यांवरील कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे। दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सजावटीसाठी सुमारे 1.5 ते 2,000 किलो ताज्या फुलांचा वापर करण्यात आला आहे।
बुलढाण्यात घंटागाडी न आल्यानं एका तरुणानं स्वतः पुढाकार घेतला। या तरुणानं सायकलवर प्रतिकात्मक घंटागाडी चालवत जमा झालेला कचरा गोळा केला। हा गोळा केलेला कचरा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फेकून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। पुण्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळतोय। शहरातील 18,000 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेत। यामधून 90 मेगावॅट वीज निर्मिती होत असून नागरिकांना 151 कोटींचं अनुदान मिळालंय। पुण्याच्या भोरमधील वेळवंड खोरे परिसरात बिबट्याचा वावर आहे। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्या थेट नागरी वस्त्या, मुख्य रस्त्यावरील घरं आणि शेतामध्ये शिरत असल्यानं नागरिक भयभीत झालेले आहेत। त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। दिवाळी सुरू होताच राजधानी दिल्लीच्या वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। नवी दिल्लीतील हवा अतिशय वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून कडक नियम लागू करण्यात आले। दिवाळीचा दिवस उजाडला, मात्र अजूनही संभाजीनगरमध्ये फटाक्यांच्या दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळत नाहीये। निसर्गाला पूरक असे फटाके असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आता आज तरी गर्दी होईल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे। शासनाकडून अनुदान मिळालं नसल्यानं नाशिक जिल्ह्यामधील 22,000 शिक्षकांचे पगार रखडलेले आहेत। अनुदान 27 किंवा 28 ऑक्टोबरला येण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वी पगार मिळावा यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। मुंबईमध्ये गुरुवारपासून तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे। 2 ते 3 अंशांनी तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज असून गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे। पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झालेत। कमाल तापमान 32.3 अंश तर किमान 20 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे। पुढील 2 दिवस तापमानामध्ये किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे। राजस्थानच्या जोधपूरमधून भडासिया फळ बाजारामध्ये भीषण आग लागलेली। सध्या ही आग विझवण्याचे काम सुरू आहे। हरियाणाच्या गुरुग्राममधील एका शोरूममध्ये भीषण आग लागली होती। यामध्ये संपूर्ण शोरूम जळून खाक झाले। दुकानातील लाकडी साहित्यामुळे आग वेगाने पसरली। वाशिम ते पुसद मार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीवरील एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला। या जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला। पुण्यातील नसरापुरामध्ये शिवगंगा नदीवरील पुलाजवळ टेम्पोचा भीषण अपघात झालाय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे टेम्पो पलटी झाल्यानं हा अपघात घडला। या अपघातामुळे टेम्पोमधील भाजीपाला रस्त्यावर पडल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय।